इंडिगोमुळे हवाई सेवा कोलमडलेली आहे. विमान प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झालाय. सलग 3 दिवस विमानतळांवर प्रचंड गदारोळ होतोय. तिकीट दरही गगनाला भिडलेले आहेत. इंडिगोचं वेळापत्रक बिघडल्याचा फटका आता प्रवाशांना बसलाय. पुणे मुंबई विमानाचं तिकीट थेट 1 लाखांवर गेलेलं आहे. इंडिगोच्या बोजवाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. 3 दिवसात तब्बल 2000हून अधिक विमान रद्द झाली आहेत. भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर इंडिगोची विमानसेवा सुरळीत होण्यासाठी आणखीन 3 ते 4 दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जाते. इंडिगो कंपनीच्या विमानांचा घोळ सलग 3ऱ्या दिवशीही कायम होता. त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 3 दिवसात तब्बल 2000हून अधिक विमानं रद्द झाल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. इंडिगोच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे तिकीट दर थेट गगनाला भिडलेले असून मुंबई पुण्याचं तिकीट थेट 1 लाखांच्या पार गेलेलं आहे. इंडिगोच्या हवाई घोळाचा मुद्दा आता थेट कोर्टामध्ये पोहोचलाय. इंडिगो विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तातडीनं सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे. 3 दिवसात इंडिगोची 2000हून अधिक विमानं रद्द झाली आहेत. विमानं रद्द झाल्यानं प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. इंडिगो विमानावर सरकारनं कारवाई करावी अशी मागणी आता खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इंडिगोमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. एअरलाइन्स एवढी विस्कळीत होते कशी असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. इंडिगोवर ॲक्शन भारत सरकारने घेतली पाहिजे. आमची अपेक्षा होती की ज्या पद्धतीने करोडो लोकांना यात गेल्या 2 दिवसात अडचणी झाल्यात, पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे. इंडिगोवर भारत सरकारने ॲक्शन दिली पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा. त्याच्यात पेशंट्स होते, अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोहोचू शकले नाहीत, कुणाच्या घरात लग्न कार्य होतं, काही स्टुडंट शिक्षक होते, काही विद्यार्थी होते. हा जो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून इंडिगोच्या विमानसेवेवर मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे अनेक विमानं रद्द झालेली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय. अनेक विमानं रद्द झाल्यानं प्रवाशांना लाखोंचा भुर्दंड बसला आहे. आता ब्रेकिंग बातमी. इंडिगोच्या सीईओंनी प्रवाशांची माफी मागितलेली आहे. इंडिगोमुळे अनेक प्रवाशांचे मोठे हाल झालेत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी माफीनामा दिलेला आहे. इंडिगोच्या सीईओ यांनी प्रवाशांची माफी मागितलेली आहे. I, on behalf of all of us at Indigo, would like to extend our sincerest apologies for the major inconvenience this has caused to many of our customers. It will take some time to return to a full normal situation, which we do anticipate between the 10th and the 15th of December.